अजून किती दिवस चालणार? अजून किती दिवस चालणार? ते तपासणी चालू आहे त्याची। तुम्ही मध्ये बसा, तुमच्यासाठी थांबलोय, तुमच्यासाठी थांबलोय। आम्ही सगळे अजून किती दिवस चालणार? किती दिवस सकारात्मक होते चर्चा चालू, सॉरी सर, चर्चा चालू, सगळं सांगणार। अजून किती दिवस लागणार? आता सिद्ध आले ते, आता आले, बाहेर आलो मी तुमच्यासाठी। आता मध्ये किती लागणार मी सगळं सांगणार, एक शब्द नाही ठेवणार। जीआर आणलाय, पॉझिटिव्ह जीआर आणलाय, तेच वाचत होता मी। 2-4 वकील येत राहिले ते आता आले। थांबा थांबा, तुम्ही इथंच थांबा, उगा गर्दी होईल। मी सगळं सांगतो, इथं थांबा काय यार, येड्यासारखे यार हे लोक। आपण बघत असाल मनोज जरांगे पाटील हे आता या ठिकाणी बाहेर आले होते आणि त्याच्यानंतर हे आता आतमध्ये गेलेले आहेत। याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होतोय की याच्यामधून आता आणखी काही वेगळं बघितलं जातंय। मनोज जरांगे पाटील बरोबर आपण चर्चा केलेली आहे। आपण त्यांना विचारलेलं आहोत की याच्यामध्ये सकारात्मक निर्णय झालेला आहे की नाही। त्यांचं म्हणणं आहे की सकारात्मक आहे किंवा नाही याच्यावर आता आमचं ॲडव्होकेट जे वकील जे आहेत हे स्वतः त्या ठिकाणी बघतायत की नक्की याच्यामधून काय तोडगा निघणार आहे। आणि त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनीही सांगितलेले आहे की वाचन सुरू आहे, त्यामुळे किती वेळ लागेल हे आम्हाला आत्ताच सांगता येणार नाहीये। मात्र त्यांच्या एकंदरीत बॉडी लँग्वेजवरून किंवा त्यांच्या एकंदरीत चेहऱ्यावरून हे असं वाटतंय की सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असं म्हटलं तर अवघड राहणार नाही। मात्र ते नक्की काय आहे हे आत्ताच सांगणं महत्त्वाचं नसेल। मात्र मनोज जरांगे पाटीलनी हे न्यूज 18 लेखच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे की निर्णय सकारात्मक होण्याची शक्यता आहे। मात्र आता या क्षणाला पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे आतमध्ये गेलेले आहेत आणि आपण बघत असाल हे या ठिकाणी आता ते आतमध्ये जाऊन पुन्हा एकदा चर्चा सुरू करतायत। आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खाली घोषणाबाजी सुरू आहे आणि ज्या पद्धतीने आपण बघत असाल ही घोषणाबाजी सुरू आहे, ही घोषणाबाजी जी सुरू आहे, ही जी घोषणाबाजी सुरू आहे ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुरू आहे। आणि जे कार्यकर्ते आहेत हे त्यांना ज्या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे की तुमच्या पथ्यावर पडणारा हा निर्णय आहे, तर नक्की तो पथ्यावर पडणारा निर्णय आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी अजून काही वेळ घ्यावा लागेल। मात्र आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांची या ठिकाणी गर्दी जमलेली आहे या इमारतीच्या खाली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुरू आहे। आता ही घोषणाबाजी पॉझिटिव्हली म्हणावी काय किंवा निगेटिव्हली म्हणावी काय हे काही एका कालामध्ये किंवा काही वेळामध्ये समजेल। मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मराठा बांधव घोषणाबाजी करतायत आणि त्यांना